श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 16वा, सप्ततीन्वयाचा समास 7वा, महद्भूत निरूपण. श्रीराम. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागा निरोपिले. श्रीराम. पृथ्वीचे मूळ जीवन म्हणजे पाणी हे आहे, पाण्याचे मूळ अग्नी हे आहे, अग्नीचे मूळ वायू हे आहे. याचे निरूपण पूर्वी केले आहे. आता ऐका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ, अत्यंतची चंचळ सकळांमध्ये. श्रीराम. आता वायूचे मूळ जो अंतरात्मा, त्याचे निरूपण ऐका. हा अंतरात्मा सर्वांमध्ये व्याप्त असून अत्यंतच चंचळ आहे. तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना वेद श्रुतींसी. श्रीराम. तो येतो जातो पण दिसत नाही, जराही स्थिर होऊन बसत नाही. वेद आणि श्रुतीही त्याच्या रूपासंबंधी अनुमान करू शकत नाहीत. मुळी मुळींचे स्फुरण, तेची अंतरात्म्याचे लक्षण, जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले. श्रीराम. मूळ परब्रह्माच्या ठिकाणी जे आद्य स्फुरण तेच अंतरात्म्याचे लक्षण आहे. यालाच जगदीश्वर म्हणतात. त्याच्यापासूनच पुढे त्रिगुण प्रकट झाले. त्रिगुणापासून झाली भूते, पावली पष्टदशेते, त्या भूतांचे स्वरूप ते विवेके ओळखावे. श्रीराम. त्रिगुणापासूनच पुढे पंचमहाभूते स्पष्ट दशेला आली. विवेकाने त्या पंचमहाभूतांचे स्वरूप जाणून घ्यावे. त्यामध्ये मुख्य आकाश, चौभूतामध्ये विशेष, याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही. श्रीराम. त्या पंचमहाभूतांमध्ये आकाश हे इतर 4 महाभूतांपेक्षा विशेष महत्त्वपूर्ण आहे. याच्या प्रकाशामुळेच सर्व काही प्रकाशित होते. एक विष्णू महद्भूत, ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे. श्रीराम. एक विष्णू महद्भूत असे म्हटले जाते, परंतु विवेकाने याची प्रचिती घेतली पाहिजे. विस्तारे बोलिली भूते, त्या भूतामध्ये व्यापकते, विवरून पाहता येते प्रत्ययासी. श्रीराम. सर्व भूतांचे विस्ताराने वर्णन केले आहे. त्या भूतामध्ये सर्वात ते व्यापक आहे, याचा प्रत्यय आपणास विवरणाने येतो. आत्मयाच्या चपळपणामुळे वायोते किती बापुडे, आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पहावे. श्रीराम. अंतरात्मा हा इतका चपळ आहे की वायूही त्याच्या चंचळपणापुढे कमी पडतो. आत्म्याच्या चंचळपणाची रोकडी प्रचिती नीट समजून घ्यावी. आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना ना आढळेना, गुप्त रूपे विचारनाना पाहोन सोडी. श्रीराम. आत्म्याशिवाय कुठलेही काम होऊ शकत नाही. तो अत्यंत सूक्ष्म असल्याने दिसत नाही, आढळत नाही, पण तोच गुप्तरूपाने नाना प्रकारे विचार करून निश्चय करतो. पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले, नाना शरीरी विळासले, विवेकी जनासी भासले जगदांतरी. श्रीराम. अंतरात्मा पिंड ब्रह्मांडास आत बाहेर व्यापून असतो. नाना शरीरात तोच विलसत असतो. विवेकी पुरुषांना जगदांतरी त्याचा प्रत्यय येतो. आत्म्या वीण देहे चालती, हे तो न घडे कल्पांती, अष्टदा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या. श्रीराम. अंतरात्म्याशिवाय देह चालू शकेल असे कल्पांतीही घडू शकत नाही. अष्टधा प्रकृतीतील घटक जे पंचमहाभूते आणि त्रिगुण ते आत्म्यामुळे व्यक्तदशेस आले. मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माच करी, आत्म्या पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते. श्रीराम. मुळापासून शेवटापर्यंत सर्व काही अंतरात्माच करतो. निर्विकारी परब्रह्म हे आत्म्याच्या पलीकडील आहे. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिये ग्राम चेष्टवितो, नाना सुखदुःखे भोगितो देहात्मयोगे. श्रीराम. आत्मा हा शरीराच्या ठिकाणी राहतो. सर्व इंद्रिय समूहाला तोच चेतवितो. तसेच देह आणि अंतरात्मा यांच्या संयोगाने नाना सुखदुःखे भोगतो. सप्तकंचुक हे ब्रह्मांड, त्यामध्ये सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये आत्मा जाड विवेके ओळखा. श्रीराम.
हे ब्रह्मांड 7 आवरणांनी युक्त असून त्यातच सप्त आवरणांनी युक्त पिंड असतो. त्या पिंडामध्ये जो श्रेष्ठ असा आत्मा असतो तो विवेकाने जाणून घ्यावा. शब्द ऐकोन समजतो, समजोन प्रत्युत्तर देतो, कठीण मृद शीतोष्ण जाणतो त्वचेमध्ये श्रीराम. तोच शब्द ऐकून त्याचा अर्थ समजून घेतो आणि प्रत्युत्तरही देतो. त्वचेच्या योगे तो कठीण मृदू तसेच शीत आणि उष्ण हेही जाणतो. नेत्री भरोनी पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उंच नीच समजणे मनामध्ये श्रीराम. नेत्रामध्ये भरून राहून नाना पदार्थ पाहतो, त्यांची परीक्षा करतो आणि मनामध्ये त्यातील श्रेष्ठ कनिष्ठही समजतो. क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी, नाना प्रकारीच्या दृष्टी भेद जाणे श्रीराम. क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी, नाना प्रकारच्या दृष्टींमधील भेदही तो जाणतो. जिव्हेमध्ये नाना स्वाद, निवडू जाणे भेदाभेद, जे जे जाणे ते ते विशद करुनी बोले श्रीराम. जिभेमध्ये राहून तो नाना स्वादामधील भेद अभेद जाणू शकतो आणि जे जे जाणतो ते स्पष्ट करून सांगूही शकतो, बोलूही शकतो. उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ, घ्राण इंद्रिये जाणे श्रीराम. घ्राणेंद्रियाच्या योगाने तो उत्तम अन्नाचा सुंदर वास, नाना प्रकारचे सुगंध, नाना फळांचे फुलांचे गंध वगैरे जाणतो. जिव्हेने स्वाद घेणे बोलणे, पाणी इंद्रिये घेणे देणे, पाद इंद्रिये येणे जाणे सर्व काळ श्रीराम. जिभेने स्वाद घेणे आणि बोलणे, हाताने पदार्थ घेणे देणे आणि पायांनी येणे जाणे वगैरे सर्व क्रिया सर्व काळ अंतरात्माच करीत असतो. शिस्न इंद्रिये सुरत भोग, गुद इंद्रिये मळोत्सर्ग, मने करूनी सकळ सांग कल्पून पाहे श्रीराम. जननेंद्रियांनी कामभोग, गुद इंद्रियांनी मलोत्सर्ग करणे, मनाने सर्व प्रकारच्या कल्पना करणे, ऐसे व्यापार परोपरी, त्रिभुवनी एकलाची करी, त्याची वर्णावया थोरी दुसरा नाही श्रीराम. असे परोपरीचे व्यापार त्रिभुवनात तो एकटाच करीत असतो. त्याची थोरवी वर्णन करायला त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाहीच. त्या विण दुसरा कैचा, जे महिमा सांगावा तयाचा, व्याप आटोप आत्मयाचा न भूतो न भविष्यती श्रीराम. त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाहीच, तर त्याची थोरवी कशी वर्णावी? अंतरात्म्याचा व्याप आणि त्याची कार्यशक्ती ही पूर्वी कधी झालेली नाही व पुढेही कधी होणार नाही अशी विलक्षण आहे. 14 विद्या 64 कळा, धूर्तपणाच्या नाना कळा, वेदशास्त्र पुराण जिव्हाळा, तेणे वीण कैचा श्रीराम. 14 विद्या 64 कला शिवाय धूर्तपणाच्या नाना कळा तसेच वेद शास्त्रे पुराणे यांचे रहस्य हे सर्व अंतरात्म्यामुळेच जाणणे शक्य आहे. त्याच्याशिवाय काहीही शक्य नाही. येह लोकींचा आचार, परलोकी सारासार विचार, उभय लोकींचा निर्धार आत्माच करी श्रीराम. इहलोकातील आचार, परलोकासंबंधी सारासार विचार याप्रमाणे उभय लोकांसंबंधी निर्धार अंतरात्माच करतो. नाना मते नाना भेद, नाना संवाद वेवाद, नाना निश्चय भेदाभेद आत्माच करी श्रीराम. नाना मते नाना भेद, नाना संवाद आणि नाना विवाद, नाना निश्चय आणि भेदाभेद सर्व अंतरात्माच करतो. मुख्य तत्व विस्तारले, तेणे तयास रूप आणिले, येणे करिता सार्थक झाले सकळ काही श्रीराम. मुख्य तत्वाचा विस्तार होऊन या सृष्टीच्या व्यापास रूप प्राप्त झाले. या अंतरात्म्यामुळे सर्व काही सार्थक झाले आहे. लिहिणे वाचणे पाठांतर करणे, पुसणे सांगणे अर्थ करणे, गाणे वाजवणे नाचणे आत्म्याच करिता श्रीराम. लिहिणे वाचणे पाठांतर करणे, विचारणे सांगणे अर्थ करणे, गाणे वाद्य वाजवणे नाचणे हे सर्व काही अंतरात्म्या करताच असते. नाना सुखे आनंदतो, नाना दुःखे कष्टी होतो, देहे धरितो आणि सोडितो नाना प्रकारे श्रीराम.
अंतरात्माच नाना सुखांनी आनंदित होतो, नाना दुःखांनी कष्टी होतो, नाना प्रकारचे देह धरतो आणि देह सोडतो. ये कलाची नाना देहे धरी, ये कलाची नटे परोपरी, नट नाट्य कळा कुसरी त्या वीण नाही श्रीराम. अंतरात्मा एकटाच नाना देह धारण करतो, एकटाच नाना प्रकारे नटतो. नट नाट्यकला कौशल्य अंतरात्म्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. ये कलाची जाला बहुरूपी, बहुरूपी बहु साक्षपी, बहुरूपे बहुप्रतापी आणि लंडी श्रीराम. तो एकटाच बहुरूपी होतो आणि बहुरूप्याप्रमाणे नाना सोंगे घेतो. तो बहुरूपी असून मोठा उद्योगी आहे. अनेक रूपे धारण करतो. कधी तो अत्यंत प्रतापी बनतो तर कधी भित्र्याचे सोंग घेतो. ये कलाची विस्तारला कैसा, पाहे बहुविध तमासा, दंपत्ये वीण कैसा विस्तारला श्रीराम. तो एकटाच असून त्याचा इतका अफाट विस्तार झालाच कसा, हे एक आश्चर्यच आहे. दाम्पत्य नसून अंतरात्म्याचा एवढा विस्तार कसा काय झाला. स्त्रियांस पाहिजे पुरुष, पुरुषासी पाहिजे स्त्रीवेश, ऐसा आवडीचा संतोष परस्परे श्रीराम. स्त्रीला पुरुष हवासा वाटतो, पुरुषाला स्त्री हवी असते. याप्रमाणे परस्परांना परस्परांच्या आवडीमुळे संतोष वाटतो. स्थूळाचे मूळ ते लिंग, लिंगामध्ये हे प्रसंग, येणे प्रकारे जग प्रत्यक्ष चाले श्रीराम. स्थूल देहाचे मूळ सूक्ष्म देहात आहे. सूक्ष्म देहातील वासनेमुळे स्त्री पुरुष हा भेद निर्माण होतो. याप्रमाणे जगात प्रत्यक्ष व्यवहार चालतो. पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी, ऐसी होती उठा ठेवी, परी या सूक्ष्माची गोवी समजली पाहिजे श्रीराम. पुरुषांचा जीव आणि स्त्रियांची जीवी असे मुळात नाही, पण अज्ञानी लोक उगीचच अशी उठाठेव करतात. परंतु सूक्ष्म देहातील हा वासनेचा गुंता मात्र विवेकाने जाणून घेतला पाहिजे. स्थूळाकरिता वाटे भेद, सूक्ष्मी अवघेची अभेद, ऐसे बोलणे निरुध प्रत्यया आले श्रीराम. स्थूल देहामध्ये हा भेद दिसतो खरा, पण सूक्ष्माच्या ठिकाणी अभेदच दिसतो, असे हे निश्चयात्मक असून अनुभवास येणारे आहे. बायकोने बायकोस भोगिले, ऐसे नाही की घडले, बायकोसी अंतरी लागले ध्यान पुरुषाचे श्रीराम. स्त्रीने स्त्रीचा उपभोग घेतला असे कधी घडत नाही. स्त्रीच्या अंतरी पुरुषाचेच ध्यान लागलेले असते. स्त्रीसी पुरुष पुरुषास वधू, ऐसा आहे संबंधू, या कारणे सूक्ष्म संवादू सूक्ष्मीच आहे श्रीराम. स्त्रीस पुरुष हवा असतो आणि पुरुषास वधू म्हणजे स्त्री हवी असते असा हा संबंध असतो. म्हणून या सूक्ष्म संवादाचे मूळ सूक्ष्म देहातच म्हणजे वासनेतच आहे. पुरुष इच्छेमध्ये प्रकृती, प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती, प्रकृती पुरुष बोलती येणे न्याये श्रीराम. पुरुषाच्या ठिकाणी जी इच्छा ती म्हणजे प्रकृती आणि प्रकृतीमध्ये जी जाणीव तो पुरुष होय. या न्यायानेच लोक पुरुष प्रकृती किंवा प्रकृती पुरुष असे म्हणतात. पिंडावरून ब्रह्मांड पहावे, प्रचितीने प्रचितीस घ्यावे, उमजेना तरी उमजावे विवर विवरो श्रीराम. याप्रमाणे पिंडावरून ब्रह्मांडाचा विचार करावा. पिंडातील अनुभवाने ब्रह्मांडातील अनुभव जाणावा. जर हे उमजत नसेल तर वारंवार विवरण करून समजून घ्यावे. द्वैत इच्छा होते मुळी, तरी ते आली भूमंडळी, भूमंडळी आणि मुळी रुजू पहावे श्रीराम. मूळ मायेतच द्वैताची इच्छा झाली. तेच द्वैत पुढे दृश्य सृष्टीत आले. दृश्य सृष्टीतील द्वैत आणि मूळ मायेतील द्वैत यांचा मेळ घालून पहावा. येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोतयांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले श्रीराम. याप्रमाणे प्रकृती पुरुषाचे रूप येथे स्पष्ट करून सांगितले आहे. त्यामुळे श्रोत्यांच्या आक्षेपाचे समाधान झाले आहे. हे फारच मोठे कार्य साधले गेले आहे असे श्री समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे महद्भूत निरूपण नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.